जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा नोव्हेंबरमध्ये बिगुल वाजणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या याद्या पोलिसांनी तयार करून ठेवल्या आहेत. सोलापूर शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील सुमारे 1200 तर ग्रामीण पोलिसांनी जवळपास 5500 सराईत गुन्हेगारांची कुंडली काढून ठेवली आहे. आता स्थानिक निवडणुकीचा पहिला टप्पा 10 नोव्हेंबरपर्यंत जाहीर होईल. तत्पूर्वी पोलीस त्यांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत. त्यासाठी संबंधितांना बीट अंमलदारांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले जात आहे. निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी त्या सराईत गुन्हेगारांना निवडणूक जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंत शांत बसावेच लागणार आहे. तसेच काहींना निवडणूक होईपर्यंत गावात देखील येता येणार नाही. प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सर्व सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस रेकॉर्डवरील सर्व तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर निवडणूक काळात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तडीपार, चांगल्या वर्तनाचे बंधपत्र आणि स्थानबद्धता असे कारवाईचे स्वरूप असणार आहे, अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.